जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. आपण माझ्या मागे पाहत आहात, इथे बराचसा लोकांचा घोळका जमा झालेला आहे. तर आम्ही आलेलो आहोत झरी. झरी हा आमचा तालुका आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता, जे पशुसंवर्धन विभाग आहे, पंचायत समिती झरी जामणी यांच्यातर्फे इथं पशुपालकांसाठी एक प्रदर्शनी आणि मला वाटतं काही व्याख्यानं पण आयोजित केलेले आहेत. तर मी, बाबा, हे आमचे मित्र गुड्डू भाऊ, तुम्ही यांना बऱ्याचशा आमच्या ब्लॉगमध्ये पाहिलेले आहे, खास करून माळेगावच्या यात्रेत. हे आमचे रमेश भाऊ, आमचे पाटणचे शेजारी आहे, पक्के शेजारी. थोडे खडूस आहे पण पक्के शेजारी आहे. हा आमचा अजय आलेला आहे. इथे प्रदर्शनामध्ये आम्ही डिल्लूला आणि सुटीला पण आणलेलं आहे. यांनी पण यांची कालोड आणलेली आहे रमेश भाऊनी. तर चला बघूया आपण इथे काय काय म्हणजे कुठल्या प्रकारच्या गाई, म्हशी किंवा बोकुड, परत काय म्हणतात त्याला, कोंबडे बरेचसे इथे आलेले आहेत. तर छान छान गाई आणल्या लोकांनी गाई चांगल्या आणल्या. हो छान आहे. लोकांकडे अजूनही आहे. पशुपालन स्पर्धकांना विनंती करू इच्छितो की आपल्या पशुधनाजवळ काही क्षणातच परीक्षा. अतिशय सुंदर अशा म्हशी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. हो, ती पाहायचं आहे. मित्रांनो, या पशु प्रदर्शनामध्येच पशु आणि पक्षी, तर हा एक आगळा वेगळा पक्षी, जो की भारतातला एकमेव असावा असा हा गोल्डन फिजंट ना, गोल्डन फिजंट पक्षी. ओके. आणि हे आहेत सुबोधजी आवारी, जे की प्रोफेशनली आर्किटेक्ट आहेत. पण आता त्यांच्या ओव्हरऑल अशा सगळ्यावरनं मला वाटतंय की ते पण पशु आणि पक्षीप्रेमी असावेत. काय सुबोधजी? बिलकुल. काय तुम्हाला कशावरनं असं वाटलं की बा आपण म्हणजे असा पक्षी आणावा किंवा तो वागवावा घरी? मी एकदा गुगलवर सर्च केलं होतं की जगातला सर्वात सुंदर पक्षी कुठला. बरं. आणि गुगल प्रमाणे मला जे उत्तर मिळालं ते गोल्डन फिजंट. बरं. तर माझी एक अशी इच्छा होती की जगातला सर्वात सुंदर पक्षी हा माझ्याकडे असावा. बरं. कारण मी एक ऑर्निथोफाईल व्यक्ती आहे. ऑर्निथोफाईल म्हणजे ज्याला पक्षी जास्त आवडतात. बरं बरं. तर मग मी त्याचा शोध घेतला, कुठनं आणता येईल, काय आणता येईल, देशात, आपल्या देशात त्याला ठेवणे लिगल आहे का याचा शोध काढला. तर हा पक्षी आपल्या देशात ठेवणे लिगल आहे. अच्छा. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मध्ये याचा उल्लेख नसल्यामुळे आणि ही एक एक्झॉटिक स्पीशी असल्यामुळे याला आपल्याला ठेवता येतं. बरं. आणि आपण हा कुठून आणला मग? तायवानवरून इम्पोर्ट. तायवान म्हणजे चायनाजवळ? चायनाजवळ. बरं. साऊथ ईस्ट चायनाकडे वगैरे हा पक्षी आहे. म्हणजे तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागली असेल याला इकडे आणायला. मी किंमत विचारणार नाही, कारण शौकाला किंमत नसते. शौक सबसे बडा. हा. तर मित्रांनो, असे हे इथे आमचे सुबोध आवारी म्हणून इथे मित्र झालेत आणि अतिशय सुंदर त्यांनी हा इथे पक्षी आणलेला आहे. याचे काही फोटोज पण आपल्याला घ्यायचे. हे आमचे मित्र आहेत. यांनी सुद्धा निरनिराळ्या जातीचे इथं कोंबडे आणलेले आहेत प्रदर्शनाकरता. आपला एक नंबर तर पक्का असेलच आता, आहे ना? हा, एक नंबर पक्का आहे बिलकुल. कोणत्या कोणत्या गटात आहे? म्हणजे नर मादा दोन्ही आहे का याच्यात? दोन्ही पाहिजे. अच्छा, बढिया. इथे वेगवेगळ्या प्रकारचे बकऱ्या आहेत. छोटेसे गोंडस पिल्लं पण दिसतात या ठिकाणी. मित्रांनो, एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे, या बकरीला हे 4 गोंडस पिल्ले आहेत या ठिकाणी. तुमचं नाव काय राहता? प्रशांत उईके. कुठला? लिंगटीचा का? बरं. तर आमच्या लिंगटेच्या या मित्राकडे या ठिकाणी एका बकरीनी 4 पिल्लं दिलेले आहेत. वा, बढिया. अशा प्रकारच्या बऱ्याचशा निरनिराळ्या बैलजोड्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत. ही जी जोडी आहे ही आहे डांगी जात, जी नाशिककडे पाहायला मिळते. आमचे झरी जामणीचेच मित्र आहेत जयस्वालजी, त्यांची ही जोडी आहे. बरोबर आहे? हां, अरे माफ करा मित्रांनो, ही जोडी अनिल पावडेजींची आहे. बरं. पांढरगौडा का? बरं. आणि त्यांची जोडी कुठे तिकडे वाटते? हां, डांगी जोडी इकडे आहे त्यांची. बरोबर आहे. हां, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. ही जी जोडी आहे मित्रांनो, ही पण डांगी जातीची जोडी आहे, जी नाशिककडल्या भागात आपल्याला पाहायला मिळते. ही जोडी आमचे मित्र आहेत दिनेशजी जयस्वाल त्यांची आहे. बरोबर आहे ना? हां.
आणि ही त्यांची नवीन जोडी जी त्यांनी आत्ताच वणीच्या बाजारातनं खरेदी केलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही जोडी आहे. ह्या तीनही जोड्या आमच्या मित्राच्या आहेत. अतिशय म्हणजे आजच्या या आधुनिक युगात, ट्रॅक्टरच्या युगात सुद्धा शेतकऱ्यांनी बऱ्याच मेहनतीने आपल्या जोड्या तयार ठेवलेल्या आहेत. म्हणजे नुसतं प्रदर्शनाकरताच नाही तर त्यांच्या दैनंदिन कामात सुद्धा या जोड्या असतात. नांगरणे, वखरणे, पेरणीसुद्धा, डवरा मारणे अशा सगळ्याच कामाला या बैलांचा वापर होतो आजही. अशा प्रकारे या ठिकाणी पांढरकवड्याचे डॉक्टर्स प्लस आमचे वणीचे डॉक्टर बावणे सर सुद्धा इथे आलेले आहेत आणि बैल जोड्यांचं जजिंग या ठिकाणी सुरू आहे. छोटासा तालुका आहे आमचा, पण गर्दी भरपूर आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण विचारण्याची गाडी लावा. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार सन्माननीय बाबूरावजी कासावार आपल्या प्रेमाची करतो. त्यानंतर तयार आहे गोपाल देवीदास बहरीवार धरी, गोपाल देवीदास बहरीवार धरी यांच्या गाईला उत्तेजना. मित्रांनो, हा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि आम्ही घरी परतलो आहोत. या कार्यक्रमाचं सगळं श्रेय जातं आमचे डॉक्टर निलेशजी राठोड पाटणचे वेटरनरी. तर त्यांनी आवर्जून आम्हाला बोलवलं आणि अतिशय काय म्हणतात त्याला, त्यांनी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट साधून सगळ्यांना आवर्जून त्या ठिकाणी बोलवलं आणि बराच मोठा असा हा कार्यक्रम घडवून आणला. तब्बल 8 वर्षानंतर झरू तालुक्यात हा असा प्रकारचा कार्यक्रम झाला पशुप्रदर्शनाचा. तर आपण त्यांच्याशी पण एक संवाद साधतो आहे राठोड सरांशी. बघू त्यांचं काय मनोगत आहे, तर ते पण आपण शेअर करूया व्हिडिओमध्ये. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती झरी अंतर्गत पहिल्यांदा झरी तालुक्याच्या ठिकाणी पशुप्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात बक्षिसांची पण लयलूट करण्यात आली होती. त्यामध्ये विशिष्ट गट, गाय वर्ग, म्हैस वर्ग, इतर जनावरांचे गट ठरवले गेले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी शेतकऱ्यांचा आभारी आहे. मित्रांनो, एक खूप छान आनंदाची बातमी आहे. हा सगळा व्हिडिओ कंप्लीट करतानाच ही जी आपली स्वीटी आहे हिला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे देशी गौवंश वासरांमध्ये. आणि ही जी आपली डिल्लू आहे तर हिला देशी गोवंश गाई या गटामध्ये तिला दुसरं बक्षीस मिळालेलं आहे. तर आमची ही ट्रिप सफल झाली मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. माझा सोबती होता आज अजय आणि मी काही गोष्टी शूट नाही करू शकलो. आम्हाला स्वीटीनी गाडीत चढताना खूप त्रास दिला. ती पळून गेली होती, सुटली होती. जवळपास 2 तास लागले आम्हाला तिला गाडीत चढवायला आणि फायनली आता मी घरी आलो आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल संकेत मल्टिवर्स. थँक्यू मित्रांनो. बाय बाय.